आपण आता मंचरमध्ये आहोत. खरं तर मंचरच्या शहरापासून अगदी जवळच हाकेच्या अंतरावर तपणेश्वर मंदिर आहे. जर ह्या विहिरीच्या अगदी पूर्व बाजूला पाहिलं तर तपणेश्वर मंदिर आहे. आणि तपणेश्वर मंदिराच्या पासून हाकेच्या अंतरावर असणारा हा जो बांधखेले मळा आहे, खरं तर हे निगटवाडीमध्ये येतं. हे सगळं हा जो एरिया आहे, या बांधखेले मळ्यामध्ये असणारं जे काही एक चौकोनी कुटुंब होतं, त्याच्यामध्ये आशिष असेल, त्याची पत्नी हर्षदा असेल आणि त्यांची 2 मुलं निहांत आणि परिज्ञा. खरं तर एक 11-12 किंवा एक 13-14 वर्षापूर्वी यांचं 13-14 वर्षापूर्वी यांचं लग्न झालं. त्यानंतर हे सगळं चौकोनी कुटुंब म्हणजे थोडक्यात हे जे नववधू आहेत ते नेहमीप्रमाणे त्यांचं जे काय मळा आहे, बांधखेले मळा, त्या ठिकाणी ते राहायला आले. आपण जर पाठीमागं पाहिलं तर ते जे घर आहे ते त्यांचं घर त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर यांचं इथं एकत्र कुटुंब होतं. मग त्याच्यामध्ये सासू असतील, सासरे असतील, त्यांचा दीर असेल, जाव असेल, एकूणच हे सगळं एकत्र कुटुंब होतं. त्यानंतर अगदी काही वर्ष यांची अगदी सुखाने गेली. म्हणजे ह्या सगळ्या मळ्यामध्ये जेव्हा आम्ही चर्चा केली तर काही वर्ष यांची सुखाने गेली. आणि अगदी अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये यांच्यामध्ये वारंवार खटके उडू लागले. आता खटके उडण्याचं कारण काय? जेव्हा अधिक तपास केला तेव्हा असंच समोर आलं की ही जी प्रॉपर्टी आहे, आता प्रॉपर्टी जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे खरं तर, परंतु त्या महिलेचं म्हणणं असं होतं की माझ्या नवऱ्यानं ह्या प्रॉपर्टीमधनं हिस्सा घ्यावा आणि आपलं सेपरेट असावं. मग त्याचं खरं तर मेडिकल आहे. मग त्या मेडिकलवरतीचा अनेकदा जाच खरं तर त्या नवऱ्याला व्हायला लागला. त्या मेडिकलवर जायचं. मेडिकलवर हे जे इथले त्यांची भावकी आहे, आता साहजिकच आहे, भावकी म्हटल्यावर त्यांच्या मेडिकलवरती जाणार त्यांचा मुलगा आहे, कोण त्यांचे चुलते असतील, भाऊ असतील, ते तिथे जात होते बसायला. परंतु खरं तर हर्षदाला हे सगळं मान्य नव्हतं. त्या ठिकाणी भावकीने येणं, मग भावकी त्या ठिकाणी येते म्हणजे आपल्या नवऱ्याला काहीतरी ती शिकवते, काहीतरी भरीस घालते, असा तिचा भ्रम होता. आणि ह्या भ्रमापायी ती अधिक आक्रमक होत गेली. मग ती लक्ष्मी रोडवर खरं तर त्यांचं मेडिकल होतं मंतर शहरामध्ये. त्या मेडिकलवर ते आजूबाजूचे जे परिसर होता, खरं तर त्या परिसरातील नागरिकांना बसण्यास देखील तिने मज्जाव केला होता. या सगळ्या मग त्यांचे वाद जे होते ते अतिशय विकोपाला गेले. विकोपाला गेल्यानंतर 1.5 महिन्यापूर्वी, साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी ती मुलांना घेऊन विभक्त राहायला लागली. दरम्यानच्या काळात पोलीस स्टेशनला त्यांच्या अनेक एन-सी झाल्या. खरं तर त्या एन-सीमध्ये हेच सगळं, कारण की मला नवरा वाटप करून घेत नाही किंवा माझ्या मनाप्रमाणे वागत नाही. ठीक आहे, म्हणजे किती त्याला आक्रमक व्हावं एखाद्या स्त्रीनं. आता ज्यावेळेस हे सगळं वाद विकोपाला जात होते, मग त्याच्यामध्ये ती स्त्री जी आहे हर्षदा, म्हणजे आशिषची मंडळी जी आहे हर्षदा, ती खरं तर सासू सासऱ्यांचं देखील ऐकत नव्हती. त्यांना देखील वाईट साईड बोलत होती. नवऱ्यानं केवळ माझ्या मुठीत राहावं असा तिचा एक समज होता, माझ्यासारखं वागावं म्हणून. भावकीला देखील तिने नवऱ्यापासून तोडलं आणि ती स्वतंत्र राहायला गेली 2 मुलांनी घेऊन. आता त्यांची जी 2 मुलं आहेत, निहांत आणि परिज्ञा, खरं तर निहांत हा छोटा होता, एक 6 वर्षाचा असेल, आणि परिज्ञा ही थोडीशी मोठी होती. ज्यावेळेस हा सगळा वाद विकोपाला गेला त्यावेळेस, म्हणजे आज सकाळी, म्हणजे आज जर तारीख आपण पाहिलं तर एप्रिलमधली अगदी 3-4 तारीख आहे. आज 3 तारीख, 3 एप्रिलला सकाळी, म्हणजे आम्ही जेव्हा अधिक माहिती घेतली तेव्हा तिने सकाळी अगदी नेहमीप्रमाणे उठली आणि मुलीला त्यांच्या लग्नाचा जो अल्बम आहे तो अल्बम ती दाखवत होती, ज्याची सूत्रांकडनं माहिती मिळाली. परंतु तिची जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे परिज्ञा. परिज्ञाने खरं तर हा जो अल्बम आहे तो पाहण्यास तिने नकार दिला किंवा ती खेळत असला तर तिचंही छोटं वय, तो राग तिला अनावर झाला. आणि त्या रागामध्ये तिने मोबाईल चार्जरला जी वायर असते ना, ज्याने मोबाईल चार्ज करतो आपण, ती वायर घेतली आणि तिच्या गळ्याभोवती आवळली. आणि म्हणजे परंतु हे सगळं करताना तिचा जो अंगठा आहे तो अंगठा त्या वायरच्या आतमध्ये राहिल्यामुळं त्या मुलीला तेवढा फास बसला नाही, परंतु ती बेशुद्ध मात्र नक्की झाली. छोटा कोवळा जीव आहे तो बेशुद्ध झाली. आणि हिचा असा समज झाला हर्षदाचा की आता ही मेली असं समजून तिने काय केलं की तिच्या मुलाला गाडीवर घेतलं. आपण जर पाठीमागं पाहिलं तर तिची स्कूटी या ठिकाणी आहे. स्कूटी, आपण ती जी सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीचं नाव देखील आहे आणि त्या नेहांचं नाव देखील आहे खरं तर त्या स्कूटीवर. त्या बाळाला तिने घेतलं. त्यांचा जो काय मळा आहे, बांधखेले मळा, त्या बांधखेले मळ्यात ती आली. खरं तर ज्यावेळेस ती पाठीमागून आली तर इथल्या लोकांना काय समज झाला की ते बाबा त्यांचं घर इथं आहे, ती आता घरी आलं असेल. परंतु जेव्हा तिची गाडी थेट ह्या विहिरीकडे आली तेव्हा लोकांच्या मनात देखील शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे तिच्या डोक्यात काय होतं की मुलगी आता आपण घरी, मुलीचं मृत्यूला आपण कारणीभूत ठरलोय, तर मुलाला देखील संपवावं, स्वतःचा जीव देखील संपवावा, या उद्देशाने ती इकडे आली. आणि ह्याच कटड्यावरून तिने खरं तर विहिरीमध्ये उडी मारली. आपण पाहतोय की त्यांच्या भावकीची, त्यांची स्वतःचीच ही विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये अतिशय खोल पाणी आहे. म्हणजे आता जरी एवढं, म्हणजे अगदी इथली लोक सांगतात की उन्हाळ्यात देखील ही विहीर आटत नाही, तळ लागत नाही, ठाव लागत नाही, इतकी ही विहीर खोल आहे.
ज्यावेळेस त्या बाळाला तिने इथून खाली ढकललं आणि तिने देखील उडी मारली. आपण जर पाहिलं तर तिच्या चपला दाखवा जरा, त्या चपला, तिच्या चपला देखील अजून तिथंच आहेत. आणि त्या चपला ज्यावेळेस ह्या भावकीतल्या लोकांना कळलं की काहीतरी घटना घडते, तर ते तातडीने या ठिकाणी आले. इथं बाजूची अनेक घरं आहेत, त्यांनी या ठिकाणी मदत कार्य केलं. आणि त्यांनी या ठिकाणी पाहिलं तेव्हा मुलगा ॲक्च्युली छोटा जीव आहे तो 6 वर्षाचा, त्याला मरायला फार वेळ लागणार नाही. पाण्यात पडल्या पडल्या खरं तर नाकातोंडात पाणी गेलं, त्या बिचाऱ्यानं जीव सोडला असणार. आणि ती जी आहे ती ह्या पाईपाला धरून राहिली होती. जे त्याचे पाईप दिसत आहेत ना, ह्या पाईपाचा तिने आधार घेतला. विहिरीचा व्यास काय खूप मोठा नाही आहे, त्याच्यामुळं तिला ती सहज, बरेचसे पाईप आहेत तिथं मोटारींचे, त्याच्यामुळं एक पाईप पटकन तिच्या हातात आला. आणि ज्यावेळेस आरडाओरडा झाला, अनेक लोक या ठिकाणी आले. लोकांनी तिला खरं तर रस्सी तिच्या कमरेला बांधली आणि तिला वर काढलं. त्याच्यानंतर त्या बाळाला देखील, म्हणजे ती जी मुलगी होती, खरं तर त्या मुलीनी जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांच्या सोसायटीतले जे वॉचमन आहेत, त्या वॉचमन करवी आपल्या पप्पांना फोन केला की मम्मीने माझ्यावर हल्ला केला, तुम्ही या. मग ज्यावेळेस त्या मुलीचे वडील तिथे गेले, तर त्यावेळेस घराला टाळा होता, त्याने तो टाळा तोडला आणि आतलं जे दृश्य होतं ते भयानक होतं खूप. मुलगी म्हणजे अगदी नको त्या अवस्थेत, बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. घराच्या भिंतींवर काय 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 लिहिलं होतं असं लोक सांगतात. अतिशय भयानक घटना. त्यानंतर हिदं ज्या वेळेस तिला विहिरीतून बाहेर काढलं आणि त्या मुलाला देखील बाहेर काढलं. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेलं खरं तर, परंतु दरम्यानच्या काळात मुलाने जीव सोडला होता, छोटा जीव होता. आणि तिला खरं तर आता पोलिसांनी नेलेलं आहे. तिची मनस्थिती देखील ठीक नाही आहे, म्हणून तिच्यावर उपचार कामी तिला आता पुढे दवाखान्यात नेलेलं आहे. आणि अद्याप तिला काय अटक केलेलं नाही. परंतु हे जर सगळं पाहिलं तर एक भयानक वास्तव आहे. म्हणजे एकतर एकत्र कुटुंब पद्धती संपलेल्या आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ना कोणाचा धाक असतो, ना कोणाचा शब्द असतो. आणि त्याचं पर्यावसन इतक्या भयानक पद्धतीमध्ये आता आज आपण होताना पाहतोय. त्यामुळं सगळ्यांनी देखील आता सजग राहिलं पाहिजे, कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे. परिणामी हे असे जे काही भयानक कृत्य आपल्या समोर येतात हे होताना थांबतील.